आयडिलचा जो शेड्यूल आहे ना, ते शेड्यूल जर व्यवस्थित वापरलं आणि स्प्रेइंग व्यवस्थित केलं तर तुम्ही स्प्रेइंग करून जर निवांत झोपला तरी बागेला प्रॉब्लेम काय येणार नाही असं मला वाटते. माझं नाव प्रकाश मनाशा कदम, वय वर्ष 68. मी शेती करतो आणि द्राक्ष एकच पीक करतो. त्याच्यामुळे द्राक्षाला भरपूर मला वेळ देता येतो आणि आम्ही आर्लीमध्ये द्राक्ष घेत असतो. आणि आर्लीमध्ये द्राक्ष घेत असताना अनेक प्रकारचे संकट येतात. पावसाची सीझनमध्ये पाऊस भरपूर येतो, वाऱ्याचा त्रास होतो, त्याच्यामुळं द्राक्ष बनवणं अवघड असतं. त्यातून आम्ही प्रयत्न करून चांगल्या पद्धतीनं द्राक्षे आयडिलच्या मार्फत आम्ही काम करत असतो. आयडिलचा जो शेड्यूल आहे ना, ते शेड्यूल जर व्यवस्थित वापरलं आणि स्प्रेइंग व्यवस्थित केलं तर तुम्ही स्प्रेइंग करून जर निवांत झोपला तरी बागेला प्रॉब्लेम काय येणार नाही असं मला वाटते. इतकं चांगलं शेड्यूल आहे त्यांचं, त्याच्यामुळं आम्ही निवांत राहतो त्या बाबतीत. बाकी आता व्यापारी आता बागाला माझ्या 105 दिवस झालेत व्यापारी येतात. आजच व्यापारी येऊन गेला की मला माझ्या बाग कोणाला देऊ नका, 4 दिवसांनी मी येतोय. अजून काही शुगर उतरलेलं नाही, मग मी प्लॉट काय त्यांना हार्वेस्टिंगला देत नाही. अजून काही शुगर आलं नाही. आता शुगर आल्यानंतर मी द्राक्षाचं पीकाचं हार्वेस्टिंग करणार आहे. कारण द्राक्षात गोडी आली तरच लोक माल खरेदी करतील व्यापारी, आणि लोकांना गोड खायला द्राक्ष मिळतील. तर त्याशिवाय आम्ही द्राक्ष देणारच नाही. गोडी आल्याशिवाय आम्ही द्राक्ष देणार नाही असं आमचं ठरलेलं आहे. आर्लीमध्ये मी ह्या प्लॉटची छाटणी 1 ऑगस्टला की आर्लीमध्ये केलेली आहे. तर यामध्ये आम्ही हे जे आयडिलच्या शेड्यूलमध्ये सुरुवातीपासूनच वाश प्रो आर्लीमध्ये छाटणी केल्यानंतर आम्ही बेरीसायझर, आयरिस वगैरे औषधं सगळे वापरले. आणि फ्लॉवरिंगमध्ये विशेष सांगायचं म्हटलं तर गेल्या वर्षी फ्लॉवरिंगमध्ये माझी कूज झाली, तर ह्या वेळेला हँडडीप घेतला. हँडडीप झाल्यामुळे माझी कूज वगैरे काय झाले नाही. त्यावेळेला आयरिस, बेरीसायझर असे प्रोडक्ट मी स्प्रेइंग केलेत. त्याच्यामुळे माझा सुपर आलेला आहे.